खूप आनंद वाटतोय आणि मनापासून वाटतं की कबीर भाऊनी यायला पाहिजे। मला आमच्यासाठी दादा आमचे उभे राहत नव्हते, आम्ही उभे केले त्यांना। आणि मला या विषयावर बोलायचंच होतं यांच्याशी। अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर 3 दिवस कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता। अखेर शनिवारी 4थ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ युवक शहराध्यक्ष कबीर नरेश गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक 3A मधून सदस्य पदाकरिता आपला पहिला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला। कबीर गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। हा अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत प्रभागातील त्यांचे असंख्य चाहते व समर्थक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचसोबत RPI सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड, काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, पालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड, समाजसेवक सत्यजित गायकवाड, वसंत जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। आपल्या अंबरनाथ शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून निवडणुका होत नव्हत्या, तर लोकांमध्ये एक उत्सुकता होती का बाबा निवडणुका कधी जाहीर होतील आणि कधी निवडणुका लागतील। आणि ज्या वेळेला निवडणुका लागल्या आणि आमचा प्रभाग हा SC झाल्यानंतर लोकांमध्ये जी उत्सुकता होती का बाबा आम्हाला दुसरा कोण नकोय, दादा तुम्हीच या इथून। तर शेवटी नरेश दादांच्या आशीर्वादाने, श्यामदादांच्या आशीर्वादाने, आईच्या आशीर्वादाने आणि आमचे सहभागी जेवढे पण मित्र पक्ष आहेत, जसं काँग्रेस झाले त्यांचे प्रदीप पाटील आणि आमची आघाडीचे अजून घटक पक्ष आहेत, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे। आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं का बाबा आपल्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा आहे, तर एकमेकांचे हेवेदेवे विसरून आपण सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजेत। आणि आम्ही तेच केलंय। आणि लोकांमुळे खरं तर लोकांचा एवढा हे होता, प्रेम होता माझ्यावरती का बाबा दादा आम्हाला दुसरं कोण नाही, आपण तुम्हीच हे करा। तर त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथं माझा फॉर्म भरलेला आहे आणि आता त्यांची इच्छा आहे तर मग सुरुवात तर चांगली झालेली आहे। मला वाटतंय का 3 तारखेला जे रिझल्ट होतील ते पण चांगलंच होईल अशी आशा करतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच राहू दे माझ्यावर। आम्हाला अंबरनाथ हा दहशतमुक्त करायचा आहे, आम्हाला कचरा मुक्त करायचा आहे, आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत। पाण्यापासून जे वंचित राहिलेलं आहे आमचा प्रभाग, त्याच्यानंतर असे बरेचसे आहेत। या अंबरनाथ शहरामध्ये एवढी मोठी MIDC असून सुद्धा आमच्या प्रभागातले जे पोरं आहेत त्यांना अजूनपर्यंत कुठं कामं वगैरे नाही, जॉब नाही आहेत, आमची पोरं मुंबईला जातात। मग एवढं सगळं असून पण आपल्या प्रभागामधली जी आपली तळागाळातली जी पोरं आहेत ती वंचित का राहतात। मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि आज वेळ आलेली आहे का आम्ही आमच्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्याचं, तर ते आम्ही निश्चितपणे ते करू। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।